भिवंडीतील फेमस शोरमा दुकानातून झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणानंतर महापालिकेने मोठी कारवाई केली। या घटनेत आतापर्यंत एकूण 107 नागरिकांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागलेत आणि सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केल्यानंतर आता महानगरपालिकेनेही धडक पाऊल उचलत फेमस शोरमा दुकानावर बुलडोजर चालवलंय। दुकानाचा अनधिकृत भाग तसंच परिसरातील बांधकाम हटवण्यात आले। या कारवाईमुळे उघड्यावर आणि नियमबाह्य पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली। महापालिकेने अशा प्रकारच्या व्यवसायांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय। नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली आणि खामगाव येथील 12 परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केलाय। खामगाव शहरातील जेवी मेहता, अंजुमन हायस्कूल आणि नॅशनल हायस्कूल या 3 केंद्रांवर 1080 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। परीक्षेपूर्वी सर्व केंद्रांवर मॉक ड्रिल घेऊन सुरक्षेची तयारी तपासण्यात आली। 10 पोलीस अधिकारी आणि 40 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे। गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत। विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत परीक्षा द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय। नीट परीक्षेसंबंधाने कालच माननीय एसपी साहेबांनी डीसीद्वारे सर्व सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आज आपण मॉक ड्रिल रिहर्सल घेतलेली आहे। आपल्या खामगाव शहरामध्ये एकूण 3 सेंटर असून प्रत्येक सेंटरला 360 विद्यार्थी आहेत आणि त्याप्रमाणे आपण बंदोबस्त डिस्ट्रीब्युशन केलेला आहे। पूर्ण 10 अधिकारी आणि 40 कर्मचारी असून 50 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आहे। इनर असेल, आउटर असेल, परिसरातील बंदोबस्त असेल, शहरातील बंदोबस्त आहे, असं पूर्ण ठिकाणी पोलिसांचा कडक वाच आहे। सर काही कलम लावण्यात आलेले आहे का? माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेशाने त्या परिसरामध्ये, सेंटरच्या परिसरामध्ये 163(2) BNSS प्रमाणे आदेश काढण्यात आलेले आहेत संचारबंदीचे। झेरॉक्सवर काही बंदी घालणार? झेरॉक्स सेंटरवर आमच्या विशेष पथकाद्वारे वाच ठेवण्यात येणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेदरम्यान सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर शनिवारी घडलेल्या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर येथील 5 तरुणांचा शोध अद्याप सुरू आहे। जिल्हा प्रशासन, पोलीस, जीवरक्षक पथकं आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं युद्धपातळीवर शोध मोहीम राबवण्यात येते। समुद्रातील तीव्र प्रवाह आणि प्रतिकूल हवामानामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत असले तरी सर्व यंत्रणा बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहे। शोध सुरू असलेल्या तरुणांमध्ये आदित्य संतोष राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने आणि यश कांबळे यांचा समावेश आहे। या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात चिंतेचं वातावरण पसरले। या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।